मंजुश्री कराडच्या स्टँडवर उतरली. प्रश्न तोच, जायचं कुठे? शहरातला रस्ता तुडवून थकली. रस्त्यालगतच्या एका दुकानासमोरच्या बाकड्यावर बसली. मूर्तीसारखी शांत. येणाऱ्या जाणाऱ्या रहदारीवर नजर असूनही तिला ती दिसत नव्हती. मेलेलं मन, थकलेलं शरीर, डोळ्यांच्या बटबटीत बाहुल्या. तुम्हाला काही मदत हवी आहे का? ती तिच्याच तंद्रीत. मी बघतोय तुमच्याकडे, माझं बराच वेळ निरीक्षण चाललंय. अडचणीत आहात का तुम्ही? नाही, म्हणजे माझा प्राथमिक अंदाज चुकीचाही असेल कदाचित, पण तुम्ही तरुण आहात, विवाहित आहात, बरोबर बॅग आहे तुमच्या. काही पैशाचा वगैरे प्रॉब्लेम आहे का? तुम्ही स्पष्ट बोला. मी माझ्या पदरची मदत नाही करणार. आमच्याकडे पक्षनिधी असतो. गाडी भाड्याचा प्रश्न असेल तर? नाही हो, पैशाचा नाही प्रश्न. मग घर सोडून आलाय का? नाही हो, तसंही नाही. नोकरी धंद्याचा सवाल असेल तर? तसं म्हणजे योग, निव्वळ योगायोग आहे. आम्हीही ऑफिस सांभाळणाऱ्या बाईच्या शोधात होतो. पक्षाची पुण्याई आहे, वाया जाणार नाही. 2 दिवस बघा मी त्याच विचारात होतो आणि तुमची गाठ पडली. सुटलो असं वाटतंय, म्हणजे मोकळा झाल्यासारखं वाटतंय. कॉम्प्युटर चालवता का? हो, म्हणजे काय थोडा 100% काम झालं माझं. काही तुम्हाला काम नाही. कॉम्प्युटर चालवा, जंत्री ठेवा. चला चला, ऑफिसमध्ये बसून बोलू आपण, चला. अहो पण पगाराचा आकडा ऐकला ना डोळे पांढरे होतील. आमचा पक्ष कुणालाही नाराज ठेवत नाही. चला चला, आतमध्ये चला, या. मंजुश्रीने क्षणभर विचार केला. हा प्रवास कदाचित इच्छित स्थळाकडे घेऊन जाणारा असावा. ती उठली, त्याचं तोंड चालूच होतं. पक्षाचं कार्य म्हणजे समाजकार्य. या कार्यालयाला आम्ही संपर्क कार्यालय म्हणतो. मी भाऊ. लोक मला भाऊसाहेब म्हणतात. भाऊ म्हणजे सगळ्यांचा भाऊ, अडल्या नडलेल्या माणसांचा भाऊ. हेतू हा की पक्ष वृद्धिंगत करायचा. आमचे साहेब म्हणतात, जिल्ह्यात पक्ष 1 नंबरचा झाला पाहिजे. साहेब म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय मानसिंगराव पाटील. ते म्हणतात, पाण्यासारखा पैसा खर्च करा, पक्ष वाढवा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोसायटी, अगदी ग्रामपंचायती, नगरपरिषदा आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत. सत्ता तर पक्ष. सत्ता नसेल तर कोण विचारतो त्या पक्षाला? तो मंजुश्रीला बोलूच देत नव्हता. जिल्हाध्यक्षांची इच्छा काही चुकीची नाही आहे. सत्तेत नसणाऱ्यांची अशी कार्यालये थोडीच असतात का? माणसं मागं पळतात. इथे माणसं धरून आणायला लागतात. हा, म्हणजे तुम्हाला मी धरून आणलंय असं समजू नका बरं का. मला इथे नेमकं काम काय? जंत्री ठेवायची तुम्ही, जंत्री. तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तीचा बायोडाटा ठेवायचा. म्हणजे कसं ते सांगतो. 5,000 वस्ती असली तर 10 प्रमुख माणसांची माहिती ठेवायची. चालणारी नाणी. 10,000 वस्तीचं गाव, 20 माणसांचा बायोडाटा. नगरपरिषद असेल तर त्या शहरातली वॉर्डवार 4 माणसं. फक्त आपल्या पक्षाची माणसं? नाही नाही नाही, आपला पक्ष अजून आहे कुठे? आता कुठे तो अंकुरतोय. तुम्हाला मटकी माहिती आहे ना? आपण मटकी पाण्यात भिजवतो, फडक्यात बांधून ठेवतो. 2 दिवसात त्यांना मोड फुटतात. हे मोड फुटणं म्हणजे अंकुरणं. आपल्या पक्षाचं आज तसं आहे बरं का. आम्ही काय सांगत होतो तुम्हाला? तर माणसांची वॉर्ड, वाड्या, गावकरी, जंत्री ठेवायची. आता हेच बघा. चला चला, कॉम्प्युटर स्टार्ट करा. तिने कॉम्प्युटर स्टार्ट केला. आता सैदापूर काढा. एसमध्ये फाईल आहे. मला त्यातलं काही कळत नाही. तिने एस काढला, सैदापूर पण काढलं. तर हे सैदापूर, हे या कराड लगतचं गाव. या गावातल्या 10 लोकांचा बायोडाटा यात आहे. बघा, आला का नाही मोहनचा फोटो? हा मोहन भार्गव जगताप. त्यात त्याची जन्मतारीख आहे, त्याचं क्वालिफिकेशन आहे.
यापूर्वी 2 वेळा तो ग्रामपंचायतीत निवडून आलाय. दुसऱ्यांदा तो उपसरपंच होता. रिझर्वेशनमुळे तो सरपंच होऊ शकला नाही, उपसरपंच झाला. बाई सरपंच, मिश्री लावणारी बाई हो. कर सही केली, आघाडीत सगळे सर्वा. विरोधकांनी बाईला गळ लावला, बाई फसली, मोहनला अडकवला, मोहनवर केस दाखल झाली. पुढची निवडणूक लागली, केसचं भांडवल पुरं पडलं. मोहनच्या पॅनलनी सपाटून मार खाल्ला. तो ज्याच्या गटात होता त्यांनीच दगा दिला. मोहन जगतापनी आता बाबांना धरलंय. आहे का नाही असाच बायोडाटा द्यायचा? हो आहे, असाच आहे. आता या बायोडाटाचा आपल्याला काय उपयोग ते सांगतो. अशी कुंपणावरची माणसं आपण हेरायची जी आडात नाहीत, विहिरीत नाहीत. त्यांना गळ लावायचा, त्यांना रसद पुरवायची आणि ओढायचं आपल्या पक्षात. मंजुश्री जंत्रीचा फायदा समजू शकली. गावोगावच्या कुंपणावरच्या सरड्यांची माहिती पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला देतील, तुम्ही ती इथे सेव्ह करून ठेवायची. एवढं जमेल? नक्कीच जमेल. 10,000 रुपये पगार. मंजुश्री खुश झाली. तूर्त तरी तिला काम चांगलं मिळालं होतं. पण माझी एक अडचण आहे हो. तुम्ही 10 अडचणी सांगा. पक्षाचं काम तुम्ही करणार, तुमच्या 50 अडचणी असू द्या. एकत्र काम करायचं तर तुमचं काम आधी. शेवटी तुम्ही खुश तर काम उत्तम. बोला. मी या शहरात नवीन आहे. मुक्कामाची सोय अजून एवढंच आहे ना. मागे फिरून बघा, ऑफिसला जोडून रूम आहे. तसा हा फ्लॅटच आहे, पक्षाने घेतला. ऑफिस हा हॉल आहे, आतमध्ये बेडरूम, किचन, संडास, बाथरूम आहे. थँक्यू भाऊ. अहो मी थँक्यू म्हणायला हवं. तुम्ही इथेच राहणार म्हणजे आता 24 तास पक्षाचं काम करणार. ही चावी घ्या. आता तुमची तुम्ही व्यवस्था लावून घ्या, मी अण्णांना कळवून टाकतो. भाऊ उठले, निघून गेले. सगळंच स्वप्नवत. माणसाच्या जीवनात कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येतं का? माणूस उगाच लांब वरची स्वप्न बघतो. त्या स्वप्नांच्या सिद्धतेसाठी परिश्रम घेत राहतो. नियती सर्वश्रेष्ठ. घडवणं बिघडवणं तिच्या हाती. आवडायचं घर सुटलं. कोणत्या दिशेनं जायचं हे निश्चित नसताना ती कराडला आली. निवाऱ्याची शक्यता सुद्धा नव्हती, तर नोकरी मिळाली, नवीन फ्लॅट मिळाला. त्याहून महत्त्वाचं म्हणजे तालुक्यातल्या राजकीय नेत्यांची ओळख करून घ्यायची संधी मिळाली. तिने मोहन जगतापांचा बायोडाटा पुन्हा एकदा वाचला. भाऊंनी सांगितलेली माहिती त्यात होतीच, त्या पुढची माहिती ती वाचायला लागली. जमीनदार, 40 एकर जमीन, 3 भाऊ, 2 सरकारी नोकरदार, 1 शेतात. आर्थिक स्थिती, ग्रामपंचायत समिती उमेदवारीला पात्र. पक्षाचे अध्यक्ष मानसिंगराव पाटील यांना मानलं पाहिजे. त्यांनी भविष्यात दूरवर पाहिलं होतं. शिकारी माग काढतो ना, तसा त्यांनी माग काढून ठेवला होता. वाघर लावण्यासाठी माग काढणं गरजेचं. हे झालं मानसिंगरावांचं. आपल्या दृष्टीनं कुठली माहिती उपयोगाची आहे? जिज्ञासा चाळवली. आपल्याला फिरावं लागणार. वेळ कशी येईल माहीत नाही. 3 दिवसात 3-13 झाले. ती एकाएकाची माहिती वाचायला लागली. सर्वच पक्षातले नवोदित, मातब्बर सगळ्या नेत्यांची माहिती होती. महिलांची माहिती होती, फोन नंबर होते, पत्ते होते. तिच्या मनात येऊन गेलं की राजकारण समाजसेवेचा एक भाग आहे. एक वेळ राजकारणी माणसाला समाजसेवा करावीच लागते. किमान तसा बुरखा तरी पांघरावा लागतो. 65 वर्ष गांधींचं नाव घेऊन राजकारण केलं जात आहे. आंबेडकरांच्या नावावर सत्तेपर्यंत लोक पोचत आहेत. तालुक्यातल्या नेत्यांची माहिती आवश्यक आहे. तिने ठरवलं माहिती आपल्याकडे संग्रहित करायची. पण आत्ता खूप भूक लागली होती. सकाळपासून अन्नाचा कण पोटात नव्हता. क्षणोक्षण महत्त्वाचा होता. पोटातल्या भुकेपेक्षा माहिती घेण्याची भूक मोठी होती. कारण उद्याचा दिवस कसा उगवेल हे सांगता येत नव्हतं. तिने वही काढली आणि ती भराभरा लिहायला लागली. पहाटे कधीतरी तिचा हात थांबला. मनगट दुखत होतं, पाठ ठणकत होती. तिला विश्रांतीची गरज होती. ती आडवी झाली. हात थांबले तरी मेंदू काम करत होता. कुसावड्यातली माणसं आणि कराडातल्या माणसं यातला फरक डोळ्यांपुढे येत होता. आजही कुसवाड्यात ग्रामपंचायत होत होती. जुन्या परंपरा जपल्या जात होत्या.
आणि इकडे पक्षासाठी कॉम्प्युटरचा वापर केला जात होता. वेळ मिळे तेव्हा मंजुश्री गावोगावच्या महत्त्वाच्या व्यक्तींचा परिचय वाचत होती. जिल्हाध्यक्ष मानसिंगराव पाटलांचं तिला कौतुक वाटत होतं. गावोगावचा व्यक्तिपरिचय तर त्यांनी संग्रहित केला होता, पण त्याखाली महत्त्वाची टीपही लिहिली होती. त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य एका वाक्यात लिहिलं होतं. जसं गुन्हेगार, 4 खुनांचे आरोप, दहशतवादी म्हणून मसूर भाग, त्याच्या पाठीशी बुद्धिवंत, उत्तम वक्ता, पण आर्थिक स्थिती नाजूक, माणूस सरळ, राजकारणात असा माणूस चालत नाही. गांधीवादी, समाजसेवक, राजकारणात चालणार नाही पण त्यांच्या शब्दाला किंमत. समाजसेवक, चांगला कार्यकर्ता, पण स्थिर नाही, पक्ष बदलतो. केवळ स्वार्थ, पद मिळालं, पैसे मिळाले तर काम करणार, नाही तर दगा देणार. व्यसनी, पैशावर डोळा, सगळ्या पक्षांना धरून राहणार, पैसा मिळेल त्याच्या मागे जाणार. थोडक्यात प्रत्येकाचा खऱ्या अर्थानं परिचय लिहिलेला होता. वाचता वाचता मंजुश्री या परिचयावर थांबत होती. गांधीवादी, समाजसेवक, राजकारणात चालणार नाही पण शब्दाला किंमत, पूर्ण परिचय वाचत होती. रंगराव आबाजी लहाणे, वय 65, शिक्षण MA BEd, माध्यमिक विद्यालयात शिक्षक होता. बाबा आमट्यांच्या विचारानं प्रभावित, नोकरी सोडली, दुर्गम भागात लोकसेवा, विशेषतः महिलांसाठी कार्य, अण्णा म्हणून परिचित, संपूर्ण भागात अण्णांना सन्मान, राजकारण किंवा विशिष्ट पक्षाचं काम करत नाहीत, वय 65, दुर्गम भागात समाजसेवा. मंजुश्रीने ठरवलं या अण्णांना भेटायचं, पण घाई करायची नाही. पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय पक्षाचं ऑफिस सोडायचं नाही. छान चाललं होतं. ऑफिसमध्ये फारसं काम नव्हतं. दिवसभरात 5-10 कार्यकर्ते यायचे. शक्यतो भाऊ असत, त्यांच्यात गप्पा चालत. पक्षाचा रोख वाढवणं, कार्यकर्ते वाढवणं. पक्षाध्यक्ष मानसिंगराव पाटलांचं आत्तापर्यंत येणं झालेलं नव्हतं. एक दिवशी भाऊ ऑफिसमध्ये एकटेच होते. मंजुश्रीला वाटलं मनातली सल मोकळी करावी. भाऊ मनात आहे ते बोलते, म्हणजे सूचना म्हणून बोलते, बोलू का? अवश्य. इथलं वातावरण अवघडल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? सगळं वातावरण कसं मोकळं असतं, परवानगी घेऊन बोलायची इथली रीत नाही. मंजुश्रीला धीर आला, ती बोलायला लागली. भाऊ, आपण केवळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा परिचय कॉम्प्युटरमध्ये फीड केलाय. मला वाटतं किमान जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा बायोडाटा आपल्याकडे असावा. प्रत्येक तालुका ऑफिसमध्ये त्या त्या तालुक्याचा बायोडाटा असतोच ना. नाही, मान्य आहे ना ते, पण तो जर प्रत्येक तालुका ऑफिसमध्ये असेल तर फार उपयोगी ठरेल. त्याचं असं आहे बघा, एका तालुक्याशेजारी दुसरा तालुका असतो. कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी त्यांनाही, म्हणजे किमान शेजारच्या गावातल्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करता येईल. जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला तर या माहितीचा चांगला उपयोग होईल. समजा आपण कार्यक्रम कराडला आयोजित केला, जिल्ह्यातल्या लोकांना निमंत्रण पाठवायचं आहे, तर सगळ्या तालुक्यातनं माहिती घ्यायची, मग पत्रिका पाठवायच्या, यात वेळ नाही का जाणार? पण मंजुश्रीताई, पत्रिका तालुक्यावर दिल्या की नाव घालून तिथले कार्यकर्ते पत्रिका पोच करत राहतात ना. मंजुश्री आपली बाजू कशी मांडावी या विचारात पडली. तिला नवीन मुद्दा मिळाला. भाऊ, नेत्याशी माझा परिचय आहे, त्यांनी भर सभेत माझं भाषणात नाव घेतलं, याचा आनंद फार मोठा असतो नाही का? नामदार पवारांना कॉम्प्युटर म्हणतात, सामान्य माणसालाही ते ओळखतात असं म्हटलं जातं. आपणही तेच करायचं. जिल्ह्यात कुठेही कार्यक्रम असला की आपली यादी मुख्य पाहुण्यांना द्यायची, कार्यकर्ते खुश. भाऊंना मंजुश्रीचा मुद्दा पटला. त्याला खर्चही नव्हता. सर्व तालुक्यांच्या याद्या एकत्र करायच्या, संपलं. मंजुश्रीची सूचना त्यांनी केवळ 4-5 दिवसात अंमलात आणली. मंजुश्रीचा यात फार मोठा फायदा झाला. सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक सेवाभावी संस्थांचे प्रमुख, नामवंत व्यक्ती यांची सगळी यादीच तिच्या हातात आली. उपयोग नक्की काय होईल याचा अंदाज बांधता येत नव्हता, पण उपयोग होईल अशी आशा मात्र होती. मंजुश्री नोकरी करून सुखसमृद्धीत जगण्यासाठी घरातनं बाहेर पडली नव्हती. 6 महिने ती महाराष्ट्रभर फिरणार होती. नेमकं उद्दिष्ट आकलनापलीकडचं होतं, पण फिरावं तर लागणार होतं. त्यामुळे तिने पक्षाच्या ऑफिसला रामराम करायचं ठरवलं. भाऊंना धक्काच बसला. त्यांनी पगार दुप्पट करतो असं म्हटलं, पण तिने बॅग भरली.
घर सोडून फक्त 15 दिवस झाले होते, पण तिच्यातली भीती अनेक पटीनं कमी झाली होती. रंगाराव आबाजी लहाणे उर्फ अण्णा यांच्या ऑफिसवरती आली. तिला वाटलं होतं ऑफिस म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची सुंदर इमारत असेल, खुर्च्या टेबलं केबिन असेल. पण तिथे तसं काहीच नव्हतं. पत्र्याची शेड, पत्र्याच्या भिंती, आत एक गादी, गादीवर स्वच्छ पांढरी शुभ्र चादर, एक लोड, पुढे लोकांना बसण्यासाठी सतरंजी. पत्र्याच्या भिंतीवर 2 फोटो, एक महात्मा गांधींचा, दुसरा आमट्यांचा. पुढे गेली, अण्णांच्या पायावर डोकं ठेवलं. अण्णांच्या पायावर डोकं ठेवावं असंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. गोरा रंग, उभा प्रसन्न चेहरा, रुंद कपाळ, डोळ्यात आत्मविश्वास, पांढरी शुभ्र वस्त्र, शर्ट, धोतर, टोपी, वस्त्र खादीची, कपाळी आबीर, गळ्यात माळ. उठा, आशीर्वाद देतो, तुमच्याबरोबर समाजाचं कल्याण होवो. मंजुश्री सावरून बसली. या भागात नवीन दिसताय, काही काम घेऊन आलाय? अण्णांसमोर खरं खरं बोलणं भाग होतं, साक्षात देवत्व वाटत होतं. मंजुश्रीने नॉनस्टॉप खरी खरी माहिती सांगितली. थोडा वेळ अण्णा शांत राहिले, मग म्हणाले, तुझ्या नवऱ्याला श्रीधरला मी धन्यवाद देतो. त्याचं खरं आहे. समाजसेवा करायला निघालेल्या संस्थांना, व्यक्तींना समाजाचे प्रश्न माहीतच नसतात. तुम्हाला 6 महिने फिरायला लावून त्या अर्थानं त्यांनी तुम्हाला समाजसेवक बनवण्याचं ठरवलं आहे. तुम्हीही तयार झालात, तुमचंही मनापासून कौतुक. बोला, मी काय सेवा करू शकतो? तुमच्या सेवेत काही काळ राहण्याचं स्वप्न आहे. अति लीनतेनं मंजुश्री बोलली. काय साध्य करणार तुम्ही त्यातून? परिसस्पर्शाची अनुभूती. त्यावर ते मंद हसले आणि म्हणाले, मी कोण आहे? कुणामुळे मी आहे? आपल्याला परिसस्पर्श शोधायचा असेल तर या दुर्गम भागात फिरावं लागेल, त्या माणसात मिसळावं लागेल. एका प्रश्नाच्या नंतर तुमच्या मनात 10 प्रश्न जन्माला येतील, तेव्हा कुठे तुम्हाला प्रकाशवाट दिसेल. मी त्या तयारीनेच आली आहे. मग माझ्या अनुमतीची ही आवश्यकता नाही. आपल्याला या दुर्गम भागातल्या वाटा, अनेक दुःख, दारिद्र्य, अंधश्रद्धा, अनारोग्य दिसेल. निघा तुम्ही. मंजुश्रीने पुन्हा एकदा त्यांच्या चरणांवर डोकं ठेवलं, पण त्यांनी तिच्याकडे लक्षही दिलं नाही. फाटक्या साडीतली एक बाई समोर उभी होती. तिच्याकडे बघत ते म्हणाले, हां काकी बोला. त्यांचा विषय चालू झाला. मंजुश्री बाहेर पडली, ती प्रभावित होऊन. प्रसन्न गाभाऱ्यातनं साक्षात सजीव देवाशी जणू ती बोलून बाहेर पडली होती. किती उत्तुंग व्यक्तिमत्व. बोलणं मोजकं, त्यातून आहोज आहो. गर्व, अभिमान, मोठेपणाची रेषा चेहऱ्यावर नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास, दुसऱ्याला मोठं म्हणण्याचा मोठेपणा. ती बाहेर आली. एक कार्यकर्ता घाईगडबडीत चालला होता. अहो भाऊ, बोला. तो थांबला. मला या परिसरात किमान 5-10 गावं फिरायची आहेत. प्रवासाचं काही साधन? साधन म्हणजे तुमचे पाय. अरे बापरे, काय कल्पनेने घाबरला काय? नाही तसं नाही, लय दुर्गम भाग आहे. डोंगर, टेकड्या, दऱ्या, खोऱ्यांचा प्रदेश आहे. इथं काय गाडी रस्ता नाही, पायाने चालायला लागते. संध्याकाळपर्यंत पोहोचू शकू असं जवळचं गाव? अहो इथं गावच नाही आहेत. 24 वाड्या आणि 35 वस्ती आहेत. धोंडेवाडी इथनं जवळ आहे. डोंगर नेटानं चढला तर 2-2.5 तास लागतील. पुढची माहिती देऊन निघता निघता तो म्हणाला, ती बघा, ती तिथं वाट आहे, थेट धोंडेवाडीला जाती. मी जातो, कारण अण्णा चाललेत पिंपळवाडीला, मला तयार करायची. तो निघून गेला. मंजुश्रीच्या डोक्यात विचार आला, अण्णा पिंपळवाडीला जाणार आहेत, जर त्यांच्याबरोबरच गेले तर सोबतही होईल. अण्णांच्या कामाच्या पद्धतीची ओळख होईल. पण अण्णांना विचारायचं कसं? आपणहून जाणं आगाऊपणाचं होईल. न विचारता बरोबर निघाले तर तेही बरं दिसणार नाही. ते अण्णांसमोर गेली. हां बोला. आपण पिंपळवाडीला जाताय, मी बरोबर आले तर? माझा विरोध नाही, पण प्रवास आपणाला झेपणार आहे का? झेपेल. मग आमची हरकत नाही. मंजुश्रीला आनंद झाला. अण्णा तयार होईपर्यंत मंजुश्रीकडे वेळ होता. तिने श्रीधरला फोन लावला. श्रीधर. हां बोल. तोच थंड स्वर. मी अण्णांच्या बरोबर, अण्णा म्हणजे रंगाराव आबाजी लहाणे, मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
त्यांच्याबरोबर पिंपळवाडीला चालली आहे. छान. दुर्गम भाग असावा, रेंजचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. त्यांनीच फोन बंद केला. मंजुश्रीला कसं तरीच वाटलं तेवढ्यात एक कार्यकर्ता आला. अण्णांनी सांगितलंय जेवून घ्या. मंजुश्रीची पावलं त्या माणसामागे पडत राहिली. तिला भूकही लागली होती. नंतर कुठे अन्न मिळेल हेही तिला माहिती नव्हतं. जेवणात भात डाळ होती, एक ग्लास ताक होतं. डाळीत तेल नव्हतं. ती जेवली. थोड्या वेळात ते निघाले. अण्णा, 2 कार्यकर्ते आणि मंजुश्री. दोघांची नावं त्यांच्या बोलण्यातनं समजली. एकाचं रामदास, दुसरेचं पंढरी. दुरून डोंगर साजरे, पर्वतरांगा, हिरवे डोंगर, किर्र झाडी लांबून बघायला कोणाला आवडत नाही. पण प्रत्यक्ष त्याच्यावरून जाणाऱ्या पायवाटेला तुडवताना कुठल्या वेदना होतात ते मंजुश्रीला कळत होतं. अर्ध्या तासानं चढण चढल्यावरती थकली, पायात गोळे आले, श्वास लागला. हातातल्या बॅगेचं ओझंही नकोसं झालं. पण ती बॅग दुसऱ्या कोणाकडे देणं शक्य नव्हतं. अण्णांच्या पाठीला शबनम बॅगेसारखी भली मोठी पिशवी होती. रामाच्या डोक्यावर गाठोडं होतं. पंढरीच्या खांद्यावर भलं मोठं ओझं होतं. वाट फुटा 2 फुटाची. या वाटेनं कोणी क्वचित ये जा करत असेल. दोन्ही बाजूनी किर्र जंगल, जंगलातली स्मशान शांतता. कुठेतरी पक्ष्यांची कुजबूज, बाकी सगळं शांत. वाट चढाची, ओबडधोबड, दगडधोंड्याची, तांबडी माती. पाय घसरला तर 5-10 फूट तरी मागे टाकणारी. अण्णांनी 65 नक्कीच ओलांडलेली असावी, पण ते नेटानं चालले होते. रामदास, पंढरी त्या भागातले असावेत. सडपातळ, हाफपॅन्ट, वर कोपरापर्यंत शर्ट, कापड जाडं भरडं, ते अगदी सहज चालत होते. मंजुश्रीचे पाय भरले, श्वासाची गती वाढली, डोळ्यात पुढे काजवे चमकायला लागले. ती पुरी गळाली, मागे पडली. तिने पुढे बघितलं तेव्हा रामदास, पंढरी, अण्णा चांगलेच पुढे गेल्याचं जाणवलं. तिने पाय उचलायचा प्रयत्न केला, पण ते जड झाले होते. ते ओढत ओढत ती निघाली. अण्णा, पंढरी, रामदास बसले होते. बस पोरी, बस. मंजुश्री धापा टाकत बसली. तिने डोळे मिटून घेतले. हृदयाचे ठोके अजूनही नेहमीच झालेले नव्हते. आपण परत जाता का? अण्णांच्या या वाक्यानं ती चमकली. तिने पटकन वर पाहिलं. प्रवास खूप दूरचा आहे. आत्ता कुठे आपण 2 मैल चढून आलो आहे. 2 मैल? हो, आपल्याला नाही शक्य होणार पुढे. मंजुश्री रडवेली झाली. अण्णा थोड्या वेळ गप्प बसले आणि म्हणाले, काय निर्णय घेतोय आपण? मंजुश्रीच्या डोळ्यात पाणी आलं. पंढरी, त्यांची बॅग तू घे आणि आज आपण वडाच्या वाडीला मुक्काम करू. आता काही घाई नाही आहे, सावकाश चालू. मंजुश्री निवळली. तिने डोळे टिपले. नवा हुरूप आला. तिघेही चालायला लागले. किर्र जंगलातल्या वाटेनं त्यांना वडाच्या वाडीत आणलं. वाडी म्हणजे फक्त 4 घरं. घरं तरी कसली ती? झोपड्या. गवत, पालापाचोळा यांनी बांधलेल्या झोपड्या. अण्णा आल्याची चाहूल लागतात 4ही घरातली माणसं घाईघाईत सामोरी आली. माणसं कसली ती? उघडी नागडी. अंगावर केवळ लज्जारक्षणापुरती चिरगुटं. प्रत्येक माणूस म्हणजे हाडाचा सापळा. बरगडीन बरगडी मोजता येईल अशी माणसं. 10-12 वर्षांची पोरं पोरी पूर्ण नागडी. मोठ्या पुरुषांच्या, तरुणांच्या लंगोट्या. डोक्यावर कित्येक महिन्यात न कापलेले केस, त्यांना कधीच तेलाचा स्पर्श न झालेला. त्यातल्या एकानं झाडाखाली घोंगडं टाकलं. पोरं टकामका बघत राहिली. बायका आत गेल्या. अण्णांनी मांडी घातली, बैठक मारली. रामदासनं बॅगेतली पाण्याची बाटली काढून दिली. मंजुश्रीही बसली. तिचे पाय ठणकत होते. तिची भिरभिरती नजर समोरच्या माणसांवर फिरत होती. चित्र भयानक होतं. त्यातल्या प्रौढांचं, म्हाताऱ्यांचं वजन 30 किलोच्या आत असेल. मुलं मुली तर काठीवर लोंबणारी चमडी होती. कुपोषण म्हणजे नेमकं काय ते ती बघत होती. स्वतःचे श्रम विसरून तीच आता त्यांच्या परिस्थितीने आतल्या आत विव्हळायला लागली होती. त्या प्रत्येकाच्या डोळ्यात भूक होती. अण्णांनी पिशवीतनं बिस्किटची पाकिटं काढली. एक एक पाकिट त्या मुलांच्या हातावर ठेवलं. तरीही ती मुलं तशीच उभी होती. अरे कार्ट्यावर पळावर राहता. एक म्हातारा असंच काहीतरी बोलला. पोरं माकडाच्या पिलांसारखी उड्या मारत पळाली. चिंग्या, पारश्या, बसा. अण्णा असं म्हणताच गुडघे गळ्यात घेऊन सगळे बसले. आम्ही निघालो होतो पिंपळवाडीला, पण या पाहुण्या बाई थकल्या, इकडे वळलो.
आजची रात्र आम्ही इथेच काढू. अण्णांच्या या वाक्यानं त्यांना आनंद झाल्याचं दिसलं नाही. अण्णाच म्हणाले, आमच्या शिध्याची काळजी करू नका. डाळ तांदूळ आणलेत. रामदास ते आत दे. आपण सगळे एकत्र जेवू. मग मात्र सगळ्यांचे चेहरे उजळले. त्यांच्यातला वयोवृद्ध मोकळेपणानं म्हणाला, नाहीतरी आम्ही नागडे अण्णा. आम्ही तुम्हाला काय खायला देऊ शकतो. रामदास तांदूळ डाळ मीठ घेऊन गेला. बिस्किटाची पाकिटं संपवून पोरं पुन्हा येऊन उभी राहिली. म्हातारा त्यांच्यावर पुन्हा खेकसला. पोरं जरा मागे सरकली. तशीच डोळ्यातल्या गोट्या फिरवत राहिली. मंजुश्री पुरुष माणसांकडे आणि त्या पोरापोरींवर नजर फिरवत राहिली. अण्णांनी बोलायला सुरुवात केली. काय परश्या, काय चाललंय? काय हातावर हात आहे अण्णा, काय करणार? काम नाही, पडून असतो निसता. अण्णा, अहो 2 दिवसामागं वाघरू उठलं होतं बघा. त्याच्यावर डोळा ठेवून असतो बघा. पोट्या काट्याचं भ्याना, नाग्या म्हणाला. वाघरू या जंगलात आहे हे ऐकून मंजुश्रीच्या पोटातच गोळा आला. या जंगलात वाघ आहे? आता जंगल म्हटल्यावर जंगली प्राणी असणारच ना. अण्णा सहजगत्या बोलले. मंजुश्रीला राहवलं नाही. तिने विचारलं, आणखीन कोणकोणते प्राणी आहेत इथे? बये, अस्वलाचा रोजचा तराच असतोय ग. दिसत नाही, एकदा तरी गाठ पडती. अस्वल? मंजुश्री गारटली. हा, अस्वल. अस्वल तसं स्वतःहून माणसावर हल्ला करत नाही. त्याला कोणी त्रास दिला तर ते हल्ला करतं. अण्णा म्हणाले आणि मग जंगली प्राण्यांच्या गप्पा सुरू झाल्या. मंजुश्रीला कितीतरी माहिती मिळत होती. अस्वल मुंग्या खातं, झाडावर चढतं, मध खातं. माणसावर सहसा स्वतःहून हल्ला करत नाही. केला तर माणसाचा मेंदू खातं. त्याला काठी लाठीनं मारलं तरी दाट केसामुळे मार लागत नाही, पण ते विस्तवाला घाबरतं. वाघरू मनुष्य वस्तीकडे फिरकत नाही. खाद्य मिळालं नाही तरच ते कुत्र्यांवर, शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करतात. लांडगा सगळ्यात लबाड प्राणी, कधी फसवेल याचा नेम नाही. पाठीमागून येणाऱ्या शेळीला त्यांनी कधी उचललं तेही कळत नाही. हरिण प्राणी, त्याचे पाय दणकट. ससा उतारावरनं पळू शकत नाही. असे कितीतरी विषय. या जंगलात तरस, कोल्हा, लांडगा, अस्वल या प्राण्यांचा वावर असतो. वाघ क्वचितच दिसतो. गप्पा चालू असताना मंजुश्रीची नजर त्या मुलांवर होती. ती मुलं ऐकता ऐकता खसा खसा डोकी खाजवत होती. डोक्यावरच्या जंगलात बहुतेक ओवा असाव्यात. अण्णांच्याही ते नजरेला आलं. त्यांनी पिशवीतनं कात्री काढली. कात्री बघताच पोरं बिथरली. बहुधा त्यांना पूर्वानुभव असावा. नाग्या, पोराला आण. पोरगं पळणार तसं नाग्यानं पकडलं. ते केकाटायला लागलं. नाग्यानी त्याला घट्ट पकडला. अण्णांपुढे बसवला. मधून नाग्या खेकसत होता. अण्णांची कैची चालली होती. त्या पोराचा तुळतुळीत गोटा झाला. मग त्याला सोडलं. तोपर्यंत नाग्यानं दुसरं पोरगं धरून आणलं. त्याची हजामत चालू झाली. रडण्याचा कार्यक्रम चालूच होता. अण्णांनी एक एक करून सगळी पोरं भादरली. मग अण्णा म्हणाले, भाग्या बस. भाग्या अण्णांच्या समोर बसला. अण्णांची कैची चालूच होती. एक एक करताना अण्णांनी सगळ्या मुलांचे, पुरुषांचे केस, दाढी कापून टाकली. कैचीबरोबर अण्णांचं तोंडही चाललं होतं. रोज आंघोळ करत जा, हातपाय धुत जा, कितीतरी सूचना. रात्री जेवण झालं. कितीतरी दिवसांनी त्यांना भात वरण मिळालं होतं. पोरं, बायका, पुरुष तुटून पडले. आधाशासारखे खात होते. नेहमीचा झाडाचा पाला, वेलीची पानं, फुलं, कंदमुळं आणि फळं हा त्यांचा नेहमीचा आधार. बाहेर उघड्यावर घोंगडीवर सगळे आडवे झाले होते. अण्णा घोरत होते. मंजुश्री आयुष्यभर एवढी चालली नव्हती. ती थकली होती, पण झोप येत नव्हती. इथे आल्यापासूनच्या एक एक घटना तिला सोडत नव्हत्या. हाडांचा सापळा, रापलेली चमडी, तळ गाठलेले डोळे, डोक्यावर केसांचा सिपतार, अंगात बर, हातापायावर ओघळ, उघडी शरीरं. डोळ्यासमोरून हालत नव्हतं. माणूस तरी कसं म्हणायचं? झाडपाला खातात का माणसं? माणसं कंदमुळं खातात? उघडी नागडी फिरतात का माणसं? असं नशीब यांनाच का लाभलं? का जन्म घेतला याने दुर्गम भागात? मंजुश्री केवढ्यानं तरी दचकली. झोप येत नाही आहे ना? मंजुश्री उठून बसली. जाग आली, तुझी वळवळ दिसली. मला झोपच नाही आली अण्णा. बरोबर आहे, जंगल आहे, नवीन जागा आहे. नाही अण्णा. मंजुश्री उठून बसली. या माणसांच्या वेदनांनी माझी झोपमोड झाली अण्णा. वेदना?
अण्णा कसे तरी हसले. बिचाऱ्यांच्या जन्मापासून वेदना आहेत. झोप झोप, आपल्याला शक्य आहे तेवढी मदत करायची. अण्णा, सरकार काहीच मदत नाही करत का हो? करतं ना, करतं. पण ती मदत यांच्यापर्यंत पोचत नाही. या वाडीला शाळा आहे. वर्षातला एक दिवस सुद्धा शिक्षक इथे येत नाही. रेकॉर्ड दप्तर तालुक्यावर, इथे ठेवणार कुठे? इमारत नाही, राहण्याची सोय नाही. अल्पदरात धान्य मिळतं, पण इथे रेशन कार्डच नाही. कोण देणार मग यांना धान्य? अण्णा गप्प झाले. पण अण्णा, शहरात आळीमध्ये गल्लीत संस्था आहेत, मंडळ आहेत, त्यांनी हे काम केलं तर? काम केलं तर ना. अण्णा क्षणभर गप्प झाले, मग कटू सत्य सांगायला लागले. गावोगावी आहेत सेवाभावी संस्था, मंडळं. पण त्या मंडळांचा मुख्य उद्देश लोकांपुढे येऊन सत्ता मिळवणं. हाऊस म्हणून संस्था, नावासाठी मंडळं. सगळी जाहिरातबाजी. मातीच्या गणपतीपुढे हजारो रुपयांचा चोराडा. ही अशी माणसं आहेत हे त्यांना माहीतच नाही आहे. अण्णा गप्प. मंजुश्रीचे शब्द मृत. झोप झोप तू, शक्य ती मदत करणं हेच आपलं काम आहे. मंजुश्री तशीच बसून. अण्णांनी शाल ओढून घेतली होती. त्यांना झोप आली का नाही ते मंजुश्रीला समजू शकलं नाही, पण अनेक प्रश्नांना मात्र कोंब फुटले. आदिवासी म्हणून जन्माला येणं कोणाचं पाप? त्यांच्या नशिबी हे जगणं का? स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय ते त्यांना माहिती तरी असेल का? आपला देश स्वतंत्र आहे हे त्यांना माहिती असेल का? मूलभूत सुविधा म्हणजे काय हे त्यांना ज्ञात असेल का? नागरिकांच्या हक्काची त्यांना जाणीव असेल का? यांच्याकडे रेशन कार्ड नाही, मग मतदार यादीत तरी यांचं नाव असेल का? आणि गावोगावच्या संस्थांचा जन्म कशासाठी? गणेशोत्सव, सण समारंभ, जयंत्या, उत्सव, स्पर्धा या कशासाठी? म्हणजे नेत्यांना व्यासपीठ द्यायला का प्रसिद्धीसाठी? प्रश्न आणि प्रश्न. तारवटलेले डोळे क्षीण झाले, पापण्या मिटल्या. मंजुश्रीला झोप लागली आणि काही वेळात मंजुश्री किंचाळली, ताडकन उठून बसली. एकसारखी ओरडायला लागली. डावा पाय तिने दाबून धरला. लहान मुलांपासून सगळी माणसं तिच्या भोवती गोळा झाली. काय झालं कोणाला कळेना. पंढरीनी जवळ पडलेली तिची शाल झटकली. नांगी वर करून विंचू चालला होता. नाग्यानं त्याच्यावर पाय दिला. मंजुश्रीला विंचू चावला होता. विष चढलं होतं. ती लहान मुलांसारखी ओरडत होती. प्रत्येकाच्या डोक्यात काळजी. नाग्या पळत सुटला. अण्णा, पंढरी, रामदास चिंतेत होते. बायकांचा गलबला वाढला. लहान पोरं जागी झाली. तीही बाहेर आली. मंजुश्रीला घाम लोटला होता. वेदना थेट डोक्यात शिरत होत्या. थोड्या वेळात नाग्या आल्या. त्यांनी कसल्याच्या पानाची बचक एका म्हातारीकडे दिली. बये, घाबरू नथ, आत्ता विष मरते, असं बडबडत त्या बाईने पाला कुटला, रस काढला. तो विंचू चावलेल्या जागेवर लावला. खरंच ग बाई, जरासं बोरी, बरं वाटते. हां. मंजुश्री ओरडत होती, वेदनेनं किंकाळत होती. बाकी सगळे धीर देत होते. थोड्याच वेळात वेदना कमी झाल्या आणि आता लोकांची तोंड सैल झाली. साप काट्याशी इथलं जीवन, विंचू इंगळीशी रोजची गाठ, जंगल, पालापाचोळा, त्यामुळे असलं संकट नियमाचं, रोजचं मरण आणि डॉक्टर नाही. मंजुश्रीच्या वेदना कमी झाल्या. जो तो आपल्या कामाला लागला. अण्णांनी धोतर घेतलं, ते ओढ्यावर गेले. पंढरी रामदासनीही आपलं आटोपलं. त्यांना चिंता होती मंजुश्रीचं काय करायचं. तिच्यासाठी वाट वाकडी केली. अजून लांबचा प्रवास आहे. तिला आता चालणं होणार नाही. कारण इथल्यापेक्षा अनेक अडचणी, त्यातून वाट चढणीची, डोळं फिरवणारी, पाय घसरला तर दरीत घेऊन जाणारी. पंढरी, तू थांब. मंजुश्रीला बरं वाटलं की परत फिरा. मला गेलं पाहिजे, औषधं पोचली पाहिजेत. पंढरी काही बोलला नाही. मंजुश्रीच्या पोटातच खड्डा पडला. अण्णांबरोबर जाता येणार नाही याचं दुःख झालं. पण जाण्यासारखी परिस्थितीही नव्हती. खचून गेल्यासारखं झालं होतं. अंगातली शक्तीच संपल्यासारखं झालं होतं. अण्णा, रामदास निघून गेले. मंजुश्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती बोलली काही नाही, पण बराच वेळ हुंदके देत राहिली. पंढरी शाब्दिक आधार देत होता. मंजुश्रीला कळून चुकलं की समाजसेवा हे आपलं काम नाही, आपल्याला हे झेपणार नाही. परतीचा रस्ता हा एकमेव पर्याय आहे. श्रोते हो,
जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.